हॅलो एव्हरीवन, आज आहे गोपीनाथ महाराजांच्या यात्रेचा दुसरा दिवस। त्यानिमित्त मी हा व्हिडिओ बनवला आहे। पहा, महाराजांची मूर्ती किती छानपैकी मुखवटा घातलेला आहे। चांदीचा मुखवट्यात मूर्ती सजवली आहे। आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंदिरात दर्शनासाठी गेलतो, तेव्हाचा हा व्हिडिओ मी परत बनवला आहे। प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करीत जा। आम्ही दर्शनासाठी 7 वाजता मंदिरामध्ये संध्याकाळी गेलतो, तेव्हा पहा कशा लखलखत्या उज्ज्वल प्रकाशामध्ये मंदिर सजले होते। छानपैकी मंदिराची लाईटीच्या रोषणाईमध्ये सजावट केली होती। खूप प्रसन्न व मनमोहक असे मंदिराचा परिसर झाला होता। नंतर आम्ही दर्शनासाठी लाईनीला थांबलो। 1 तास नंबर आम्हाला दर्शनासाठी वेळ लागला, कारण की खूप गर्दी होती। दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे दर्शनालाही वेळ लागला। इथे आमच्या गोपीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे नवसाच्या धजा बांधल्या जातात। मंदिराच्या कळसापासून ते नंदी महाराजांच्या कळसापर्यंत अशा प्रकारे धजा बांधल्या जातात। ज्याची मनोकामना इच्छापूर्ती पूर्ण होते ते हे सर्व ध्वजाच्या रूपात महादेवांना अर्पित करतात। खूप छान वाटते मंदिराचा परिसर। लाईटीच्या रोषणाईत संपूर्ण मंदिर सजवले होते। त्याच्यामध्ये ध्वजांचं खूप छान वाटत होते। त्याच्यामुळे खूप प्रसन्न मनमोहक असे वाटत होते। नंतर आम्ही नंबर लावून दर्शनासाठी गेलो। पार्वती मातेलाही साडीने पूर्ण शृंगार करून सजवले होते। मंदिराच्या परिसरातही खूप छान वाटत होते। ही महादेवाची बाहेरची मूर्ती आहे। तिथे लोक पूजाविधी काय करतात। पहा किती छान वाटते मंदिर। तुम्हालाही कधी आवडले, कधी तुमच्या रूटवरती असले तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या। खूप छान पांडवकालीन मंदिर आहे। पुरातन काळचे मंदिर असल्यामुळे तिथे कायम हायवेचे असल्यामुळे तिथे कायम गर्दीच असते। पण यात्रेचा उत्सव असला की एकदम जोरात व जोमात सर्व कार्यक्रम चालू असतात। आज चल ना, इकडनं चल। Which one biggest in one वर मंदिर? तिकडे नाही जायचं, इथूनच पडायचं। पुढे जाऊ नको पर्यंत। व्याकुळला जीवने समर्था धाव पाव स्वामी समर्था धाव पाव स्वामी समर्था। नंतर दर्शन घेतल्यानंतर थोडे फोटो काढले। नंतर आम्ही यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलो।
अरे काय ग ती बघा ना तिकडं तिकडं बघा ना हाय कर ना ह्या लाईटीत फोटो चांगले येतात आणि तिकडं हे होत त्या देवाची चालल्या लाईटीत ते वेगळेच फोटो येतात तिथं चांगले येतात शिवलेले ओळखलं काय नाही बसू दे तिला जरा यात्रेमध्ये बराच वेळ खेळतो. नंतर मुलाला गेम खेळायचे होते. अशा प्रकारे हा गेम खेळला. नंतर मुलांना पुढे खाऊ घातले. थोड्या वेळ खेळले, फेरफटका मारले व नंतर आम्ही घरी येऊन जेवण केले. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. किती रे कोणचे ते मला ते पाहिजे. युट्यूबला टाकायला करते ना खुराक. प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.